नमस्कार. कधी विचार केला आहे का की एक साधी वाटणारी कल्पना अख्ख्या देशासाठी कायदा कशी बनत असेल? आज आपण भारतीय संसदेच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि एका विधेयकाचा कायद्यापर्यंतचा हा जो रंजक प्रवास आहे ना, तो उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तरात आपल्या लोकशाहीचं खरं रहस्य दडलेलं आहे. ही प्रक्रिया म्हणजे फक्त काही नियमांचा संच नाहीये, तर लोकांच्या इच्छेचं कायद्यात रूपांतर कसं होतं याची ही एक संपूर्ण कहाणी आहे. चला, या कहाणीचा प्रत्येक टप्पा अगदी जवळून समजून घेऊया. आपल्या या प्रवासाचा हा आहे एक छोटासा मार्गदर्शक नकाशा. आपण सुरुवात करणार आहोत संसदेच्या 2 सभागृहांना समजून घेण्यापासून. मग पाहू की विधेयक जन्माला कसे येतं आणि लोकसभा व राज्यसभेत त्याचा प्रवास कसा होतो. आणि मग शेवटी त्याला कायद्याचं स्वरूप कसं मिळतं हे पाहू. चला तर पहिल्या विभागाला सुरुवात करूया. भारतीय संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च कायदेनिर्मिती करणारी संस्था आहे. यात राष्ट्रपती आणि 2 महत्त्वाची सभागृह म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. संसदेची ही 2 सभागृह म्हणजे जणू काही लोकशाहीच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला आहे लोकसभा, ज्याला लोकांचं सभागृह म्हणतात. का? कारण इथले सदस्य थेट आपल्यामधून म्हणजे सामान्य जनतेमधून निवडून येतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे राज्यसभा म्हणजेच राज्यांची परिषद, जी संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यांचं प्रतिनिधित्व करते. म्हणूनच लोकसभेला प्रथम तर राज्यसभेला द्वितीय सभागृह असंही म्हटलं जातं. मग ह्या सभागृहांचा सदस्य होण्यासाठी पात्रता काय असते? अर्थात उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे. लोकसभेसाठी किमान वय 25 वर्षे पूर्ण असावं लागतं, तर राज्यसभेसाठी तेच वय 30 वर्षे आहे. या वयातील फरकामागे एक अपेक्षा असते की राज्यसभेत अधिक अनुभवी सदस्य असतील, जे धोरणांवर अधिक परिपक्वतेने विचार करतील. ओके, तर आता आपल्या कथेचा नायक म्हणजेच विधेयक जन्माला कसे येतं ते पाहू. कोणताही कायदा होण्याआधी तो एक प्रस्ताव किंवा एक मसुदा असतो. तर हे विधेयक म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर विधेयक म्हणजे कायद्याचा एक कच्चा आराखडा, एक ब्लूप्रिंट. जोपर्यंत ह्या आराखड्याला दोन्ही सभागृहांची आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत तो फक्त एक कागदच असतो, कायदा नाही. आता आपलं विधेयक प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या टप्प्यावर पोहोचलं आहे. ते सादर होतं लोकसभेत, जे सभागृह थेट लोकांचा आवाज आहे. लोकसभामध्ये 543 सदस्य थेट जनतेतून निवडून आलेले असतात. विचार करा, हे 543 लोक मिळून संपूर्ण देशाचा आवाज बनतात. प्रत्येक सदस्य लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे हे सभागृह खऱ्या अर्थाने लोकांचं सभागृह ठरतं. सभागृहात विधेयक 3 परीक्षांमधून जातं, ज्यांना 3 वाचने म्हणतात. पहिलं वाचन म्हणजे विधेयकाची फक्त ओळख करून देणं. खरी परीक्षा सुरू होते दुसऱ्या वाचनात. इथे विधेयकाच्या प्रत्येक शब्दाची, प्रत्येक कलमाची अक्षरशः चिरफाड केली जाते. त्यावर वादविवाद होतात. कधीकधी अधिक सखोल अभ्यासासाठी ते विधेयक एका तज्ज्ञ समितीकडेही पाठवलं जातं. आणि मग येतात तिसरं वाचन म्हणजे अंतिम निर्णय, जिथे संपूर्ण विधेयकावर मतदान होतं. हीच प्रक्रिया दोन्ही सभागृहांमध्ये पार पाडली जाते. चला, असं समजूया की आपल्या विधेयकाने लोकसभेची ही परीक्षा यशस्वीपणे पार केली आहे. त्याला मंजुरी मिळाली. पण त्याचा प्रवास इथेच थांबत नाही. आता पुढे काय? आता विधेयक येतं दुसऱ्या परीक्षेसाठी राज्यसभेकडे. राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं, त्यामुळे इथे विधेयकाकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्याचं पुनरावलोकन केलं जातं. राज्यसभेची रचना खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. यातले 238 सदस्य राज्यांच्या विधानसभांमधून निवडले जातात, पण 12 सदस्य थेट राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले असतात. हे 12 सदस्य कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा अशा क्षेत्रांमधले तज्ज्ञ असतात, जे चर्चेला एक वेगळीच खोली आणि उंची देतात. राज्यसभेतही विधेयकाला त्याच 3 परीक्षांमधून जावं लागतं, पण इथला दृष्टिकोन बदलतो. इथे विचार केला जातो की ह्या कायद्याचा राज्यांवर काय परिणाम होईल, राज्यांचे हक्क जपले जात आहेत का. ही एक प्रकारची सेकंड ओपिनियन आहे, जी कायद्याला अधिक मजबूत बनवते. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा लोकसभेने मंजूर केलेलं विधेयक राज्यसभेने नामंजूर केलं किंवा त्यात असे काही बदल सुचवले जे लोकसभेला मान्य नाहीत, तर काय होतं? हा या प्रवासातला एक मोठा अडथळा ठरू शकतो. अशा मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी आपल्या घटनेत एक खास तरतूद आहे. ती म्हणजे संयुक्त बैठक. राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची एकत्र बैठक बोलावतात आणि मग तिथे साध्या बहुमताने निर्णय घेतला जातो. साहजिकच लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे अशा बैठकीत सहसा लोकसभेचं मत अधिक प्रभावी ठरतं.
चला आता आपण कथेच्या अगदी शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपलं विधेयक आता कायद्यात रूपांतरित होण्याच्या अगदी जवळ पोचलं आहे. एकदा का विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या परीक्षांमधून पास झालं की ते अंतिम मंजुरीसाठी, अंतिम स्वाक्षरीसाठी भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने म्हणजेच त्यांच्या संमतीने त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. तो कच्चा आराखडा आता एक मजबूत इमारत बनतो. हा संपूर्ण प्रवास इथे पूर्ण होतो आणि देशाला एक नवीन कायदा मिळतो. हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर एक प्रश्न मात्र मनात नक्कीच येतो. कायदे बनवण्याची ही सगळी प्रक्रिया जरी संसदेच्या आत चालत असली तर या संपूर्ण संसदीय प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिकांची भूमिका नेमकी काय असू शकते यावर विचार करायला हरकत नाही.